गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमा. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविषय का एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासी ऐसी उदरवेथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी. पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण. गुरुचरित्र काम मध्ये नु जाण सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायन देव नमन करून माथा चरणी ठेवूनी नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्या माये दिससी नरू वेदा अगोचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुची होशी. ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिले स्वरूप तू मानवाशी. भक्तजन तरावया तो महिमा वर्णवयाशी. शक्ती कैचे आम्हाशी मागणे एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री. अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी. पुनरपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारी यवनी. महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणाशी. घात करीतो जो बहुवशी. याची कारणे आम्हाशी बोलावितसे परियेसा. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा प्रती. जोवरी परतोनी येसी असो आम्ही भरवशी. तू आलिया संतोषी जाऊ मग येथून या. निज भक्त आमुचा तुची होशी परंपरी वंशोवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल. ऐसावर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. कलांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विन्मुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयाशी केवी स्पर्शे अग्निशी. श्री गुरु कृपा असे जयाशी काय करील यवन दुष्ट. गरुडाची पिलेयाशी सर्प कैसा डंशी तैसा त्या ब्राह्मणाशी. असे कृपा श्री गुरूंची एका एखादे सिंहासी. ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी. कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु स्मरण. भय कैचे तया दारुण काळ मृत्यू न बाधे. जाण अपमृत्यू काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय. त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. ऐसे अपरी तो यवन गृही निघाला भ्रमे करून. दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्याशी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण नसे काही म्हणे शास्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवेव पाही. विप्र एक आपणाशी स्मरण झाले तये वेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी. म्हणे स्वामी तूची माझा तू ते पाचारिले येते. कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊनी. निरोप देत तये वेळी संतोषनी द्विजवर. आला ग्रामी सत्वर गंगातीरी जाय लवकर. श्री गुरूंचे दर्शनाशी देखानिया श्री गुरुशी. नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवशी. सांगे वृत्तांत अद्यंत संतोषनी श्री गुरुमूर्ती. त्वया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थ यात्रेशी. ऐकुनी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडुनी.
न विसंबे आता तुमचे चरण आपण येई समागमे. तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धराया सगरांशी. गंगा आली भूमीशी तैसा स्वामी आम्हाशी. दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती. आम्हा सांडणे काय नीती सवेंची येऊ हे निश्चिती. म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरूंशी. विनवी विप्र भावेसी संतोषणी विनयेसी. श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे. तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्राम समीपत. वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात. तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे. सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी. भाक देती तये वेळी ऐसे परी सांगोनी. श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी. वैजनाथ महाराज क्षेत्र ते समस्त शिष्या समवेत. श्री गुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी. कारण काय गुप्त व्हावयाशी होते शिष्य बहुवशी. त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन. सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारून. सांगे नामधारकाशी पुढील कथेचा विस्तार. सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र. ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी. सायनदेव साचारी तया गुरु ते निर्धारी. वस्त्रभूषणे दिधली गुरुचरित्र अमृत. सायनदेव आख्यान ते येथ यवन भयरक्ष